शेतकऱ्यांच्या शेतजमीन, बांध आणि रस्त्यांवरील वादानंतर कायमस्वरूपी तोडगा काढणार राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम लवकरच राबवणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानला जामीन मंजूर. 17 मार्चला झालेल्या हिंसाचार प्रकरणात फहीम खान मुख्य आरोपी 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. रत्नागिरी गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू होणार. तोकडे कपडे नको, संस्कृती जपणारेच कपडे घाला. गणेशोत्सवापासून ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय. धाराशिवमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना निधी मिळत नसल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य. पक्षात असलेल्या गटबाजीमुळे जिल्हाध्यक्षाचा राजीनामा. संभाजीनगरमधील धनगर विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये गैरप्रकार प्रकरणी 2 शाळांची मान्यता रद्द. शाळांची तपासणी केली जाणार. मंत्री अतुल सावेंची माहिती. नाशिकच्या भिवतास धबधब्यावर पर्यटक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा. आमदार नितीन पवारांच्या पत्नीला रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रश्न विचारल्याने मारहाण केल्याचा आरोप. महिलांच्या समोर हुल्लडबाजी करत असल्याने चोप दिल्याचं आमदार नितीन पवार गटाचे स्पष्टीकरण. कोल्हापुरी चपलेची देश-विदेशात विक्री वाढली. प्राडा कंपनीने घातलेल्या गोंधळामुळे कोल्हापुरी चपलेची देश-विदेशात जोरदार चर्चा. ऑनलाईन पद्धतीने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली. गोंदिया शहरात मेकअप आणि बॉडी स्पाच्या नावाखाली देह व्यवसाय सुरू. 5 महिलांसह 2 जण ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. बुलढाणा आदिवासी आश्रमशाळेत 13 जणांना विषबाधा. पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना विषबाधा. रात्री जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात फ्रीस्टाईल हाणामारी. रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये हाणामारीमुळे रुग्णालय परिसरात दहशतीचं वातावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.